नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैष्णव गुळवे. तुम्ही आता मला विचारसाल तू कोण, तर मी न्यूट्रीप्लेक्स बायोटेक ह्या कंपनीचा एक छोटासा एम्प्लॉई. मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. कशासाठी? कारण की आपल्याला आपले प्रोडक्टचे रिव्ह्यूज घ्यायचे. चला मी तुम्हाला दाखवतो, आमच्या शेतकरी बांधवांना भेटवतो आणि आमच्या दुकानदारांना भेटवतो, आमच्या डिस्ट्रीब्युटर्सला भेटवतो. चला लेट्स गो. हा रस्ता बघा किती छान बनवला आहे आपल्या गव्हर्नमेंटने, की ज्या रस्त्यावरती जाताना ज्या गावाला आपल्याला जायचं तिथे जायला आम्हाला पहिले 3 तास लागायचे. 3 तास 2.5 तास असा टाइम लागायचा. आता बघा, आता ह्या रस्त्याने आपण जातो तर आपण 1.25 तासामध्ये पोहोचतो आहे तिथे. आपल्याला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पासून तर सिंदखेड राजाला जायला आता फक्त 1.25 तास लागणार. कसं पॉसिबल आहे हे? बट केलंय. सो चला आपण जाऊयात, पोहोचू आपण 10 मिनिटात. तर मित्रांनो, आपण आलोय म्हणजे आडगाव राजाला. आपण पोहोचतोय. आपण आपल्या पहिल्या दुकानदाराला भेटणार आहेत, म्हणजे पहिले आपल्या डीलरला भेटणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आपण आपल्या प्रोडक्ट विषयी. नेमकं त्यांचा काय प्रतिसाद आहे, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आपल्या प्रोडक्टच्या विषयी. चला आपण बघूयात. A few moments later. नमस्कार सर, तुमचं नाव, तुमचं गाव आणि तुमच्या दुकानाचं नाव वगैरे सांगा मला. माझं नाव गणेश रुस्तुमराव झोरे. आमच्या दुकानाचं नाव गणेश कृषी केंद्र, आडगाव राजा, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. अच्छा. आणि सर, तुम्ही आमच्या न्यूट्रीप्लेक्स बायोटेक सोबत कधीपासून जोडलेले आहात? मी मागील 2 वर्षापासून आपल्या न्यूट्रीप्लेक्स बायोटेक सोबत जोडलेलो आहे. आपल्या कंपनीचे म्हणायला जाल तर सर्वच प्रोडक्ट मी आमच्या गावामध्ये, आमच्या फर्ममध्ये, आमच्या दुकानामध्ये विकतो. अरे वा. आणि सर, तुमचे सगळे प्रोडक्ट्सपैकी तुम्हाला असा आवडता प्रोडक्ट तुमचा असा कोणता? आमच्या गावामध्ये माझा सुद्धा आणि आमच्या येथील शेतकऱ्यांचा सुद्धा सर्वात जास्त आवडता प्रोडक्ट म्हणजे शूटर. अरे वा. आणि तुम्हाला म्हणजे याच्यामधनं सगळ्यात जास्त सेल देणारा प्रोडक्ट कोणता? सेल देणारा आहे शूटर असेल, त्यानंतर कडवा असेल, त्यानंतर रक्षक असेल, बायोनवशनव असेल. हे आमच्या इकडे सर्वात जास्त चालतात आणि त्याचा सर्वात जास्त सेल होतो. आणि तुमच्या शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे आपल्या कंपनीविषयी, आपल्या प्रोडक्ट्स विषयी? त्यांचं काय म्हणणं आहे, रिव्ह्यू काय त्यांचा? शेतकऱ्यांचं पहिले 6 महिन्यामध्ये आपल्या कंपनी एम्प्लॉयनं थोडी मेहनत केली. पहिले 6 महिने कंपनी एम्प्लॉयनं थोडी मेहनत केली. त्याचा फायदा त्या 6 महिन्यानंतर आतापर्यंत आम्हाला होतोय. कारण की कुठलाही प्रोडक्ट असला तर त्या प्रोडक्टला एकदा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, एकदा शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाईपर्यंत टाईम असतो. नंतर सर्व काही ते प्रोडक्ट करतोय. त्यामुळं आपल्या प्रोडक्टविषयी जर सांगायचं झालं तर आम्ही जे शूटर दिलं, सर्वप्रथम आमच्या गावामध्ये फर्स्ट टाइम शूटरच आलंय आपल्या कंपनीचं. शूटर दिलं, ज्या शेतकऱ्यांनी फर्स्ट टाइम शूटर नेलं त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी दुसरा कुठलाही प्रोडक्ट त्या बाबतीमध्ये त्या प्रकारचा प्रोडक्ट इतर कंपनीचा वापरलाच नाही. हा आमच्या गावाची खासियत आहे. आणि हीच खासियत इतर प्रोडक्टबद्दल, एकदा कंपनीबद्दल माहिती झालं, शेतकऱ्यांना प्रोडक्टबद्दल माहिती झालं, त्यामुळं जसे आम्ही आपल्या कंपनीचे नवीन प्रोडक्ट आणायला लागलो तसं शेतकऱ्यांना सांगायचंच काम नाही पडायला लागलं की बा हा प्रोडक्ट चांगला आहे म्हणून. कारण की ऑलरेडी कंपनीची तशी फर्स्ट टाइमला छाप पडल्यामुळं शेतकऱ्यांना सांगायचंच काम नाही पडलं. अरे वा 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 सर, एकदम छान. त्यानंतर सर, तुम्हाला असं काय डिफरन्स वाटतो बाकीच्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये? म्हणजे काय फरक वाटतो बाकीच्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्समध्ये आणि आमच्या प्रोडक्टमध्ये? सांगायचं जर झालं तर इतर कंपनीच्या प्रोडक्टपेक्षा जी ड्युरेबिलिटी असते, कुठलाही स्प्रे घेतल्यानंतर त्या स्प्रेची जी ड्युरेबिलिटी असते, की समजा एखादा स्प्रे घेतल्यानंतर आपले इतर कंपनीचा 8 दिवसानंतर त्या स्प्रेची म्हणजे 8 दिवसानंतर पूर्वता स्थिती होऊन जाते, डबल स्प्रे घ्यावाच लागतो. पण आपल्या प्रोडक्टची शूटर आहे सपोज, शूटर एकदा मारल्यानंतर 30 ते 35 दिवसापर्यंत आळी येत नाही. त्यानंतर कडवा असेल, कडवाचं बिन जेवढा कडूपणा आहे त्याचा, तो इतर कंपनीच्या बाबतीमध्ये आपल्या कंपनीच्या कडवामध्ये जास्त कडूपणा असल्यामुळं लोकांना जास्त ती प्रोडक्ट आवडायला लागली. अच्छा. अरे वा सर. आणि तुम्हाला अजून काय तुमच्या प्रश्न काही आम्हाला सांगायचं, काही सोल्युशन्स, काय सुझाव, काय सुझावबद्दल तर नेहमी कंपनीचे एम्प्लॉई आमच्याकडे येतच राहतात, त्यामुळं थोडा छोटा मोठा सुझाव असला तर आम्ही त्यांना सांगतो. बाकी सर्व काही कंपनीचे पॅकिंग झालं, त्यानंतर प्रोडक्टच्या विषयी सगळं झालं, सगळं एकदम ओके. अच्छा सर, तर माझा एक शेवटचा असा प्रश्न होता की तुमचं मत काय, तुम्ही तुमचं मत मांडा असं सगळ्या जगाच्या समोर. तुम्ही काय म्हणता आमच्या कंपनीच्या बद्दल किंवा बाकी ओव्हरऑल तुमचं काय मत? शेवटी जर सांगायचं झालं तर दुकानदार असो किंवा शेतकरी असो, शेतकऱ्यांना मी सांगेल की तुम्ही 100% न्यूट्रीप्लेक्स कंपनीचं हे प्रोडक्ट वापरून बघा.
पहिले खात्री घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा आणि नंतर तुम्हाला सांगायचंच काम नाही पडणार की प्रोडक्ट कशी आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही फ्लोरिजन वापरलं किंवा न्यूट्रिप्लेक्स वापरलं, न्यूट्रिप्लेक्सचं बायोनोशन वापरलं, रक्षक वापरलं, प्रत्येक प्रोडक्ट हा दमदार आहे आणि एकदा अनुभव घेतल्याशिवाय, एकदा आपल्याला खात्री आल्याशिवाय आपण ती सांगू शकत नाही. त्यामुळं सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही खरंच एकदा या न्यूट्रिप्लेक्स कंपनीचे प्रोडक्ट वापरून बघा. आणि दुसरी गोष्ट दुकानदारांना सांगायचं झालं तर खरंच कोणताही प्रोडक्ट हा दुकानदार विकतो केव्हा, त्याला खालून डिमांड आली तेव्हा. तर दुकानदारांना खालून डिमांड करायचं कामच नाही पडणार जर का त्यांनी हा प्रोडक्ट न्यूट्रिप्लेक्स कंपनीचा कुठलाही प्रोडक्ट विकणं जर चालू केलं तर. रिझल्टही एकदम ओके आहे आणि कुठल्याही प्रकारची, कुठल्याही शेतकऱ्याची कशाच्याही बाबतीत, या प्रोडक्टच्या बाबतीत कुठलीही तक्रार मला तरी आतापर्यंत 2-2.5 वर्षापासून आली नाही. त्यामुळं 100% दुकानदारांना सुद्धा हे न्यूट्रिप्लेक्स कंपनीचे प्रोडक्ट विकण्यासाठी पण पुरवडतात. आणि प्रत्येक रेंज असल्यामुळं आपण बघितलं असेल आतापर्यंत की न्यूट्रिप्लेक्स कंपनीकडे ह्युमिक असेल, थ्रिप्सनाशक असेल, त्यानंतर कडुआ आहे, त्यानंतर पोटॅश पण आहे, न्यूट्रिके प्लस आहे, त्यानंतर अमिनो ॲसिडचं त्यांचं चेतक आहे. सगळी प्रकारची पूर्ण अशी रेंज न्यूट्रिप्लेक्स कंपनीकडे आहे. त्यामुळं 5-5 कंपन्यांचे प्रोडक्ट विकल्यापेक्षा एकच चांगला आणि दमदार असा कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला विकायला कधीही पुरतं. Nutriplex Biotech. Thank you for watching.